नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे एक पोस्ट आणि लग्नानंतरचं आयुष्य पलटलं. आजची जी कथा आहे ती सोशल मीडियावर आहे. चला तर मग सुरुवात करूया. लग्नाला 2 वर्ष झाली होती. नेहा आणि अमोल एक सामान्य जोडपं. ना फार श्रीमंत ना फार अडचणीत. सोशल मीडियावर मात्र ते परफेक्ट कपल होते. हसरे फोटो, स्टेटस, तसेच रील्स. लोक म्हणायचे खूप छान जोडी आहे. पण त्या एका रात्री नेहाने एक पोस्ट केली आणि फक्त खाली एक ओळ होती. कधी कधी शांत राहणं म्हणजेच सहन करणं असतं. पोस्टला काही मिनिटातच लाईक्स आले. कॉमेंट्स देखील आल्या. सगळं ठीक आहे ना, स्ट्रॉंग वुमन. अमोलने पोस्ट पाहिली. तो काहीच बोलला नाही. पण त्याच रात्री त्याने स्वतःचा फोन लॉक केला आणि दुसऱ्या दिवशी नेहाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट एका ग्रुपमध्ये फिरू लागला. ही तर अमोलची बायको ना. काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. नेहाच्या सासूबाईंनी पोस्ट पाहिली आणि त्यात थेट म्हणाल्या, घरातले प्रश्न घरात ठेवायचे. नेहाने पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत ती पोस्ट लोकांच्या डोक्यात राहिली होती. कारण ती ऑलरेडी खूप व्हायरल झालेली होती. 2 दिवसांनी नेहाच्या अकाउंटवरून एक नवी पोस्ट आली. नेहाने ती पोस्ट केलेलीच नव्हती. पोस्ट होती, नवऱ्याने मारहाण केली पण पुरावे नाहीत. नेहाच्या हातातून फोन पडला. मी हे लिहिलंच नाही, असं ती ओरडली. अमोलचा चेहरा पांढरा पडला. घरात गोंधळ झाला. नातेवाईक जमले आणि जे नको होतं तेच घडलं. पोलीस स्टेशनपर्यंत ही सर्व चर्चा पोहोचली. नेहा स्पष्ट होती. तिने स्पष्ट सांगितलं देखील, माझं अकाउंट हॅक झालंय. पण प्रश्न वेगळाच होता. कोणी आणि का? नेहाने जुने मेसेजेस तपासले. एक अनोळखी आयडी सतत मेसेज करत होता. आता सत्य मात्र बाहेर आलंच पाहिजे. नेहाने रिप्लाय केला, तू कोण आहेस? तिकडनं रिप्लाय आला. परत उत्तर आलं, ज्याने तुझ्यासारखंच सगळं गमावलं. नेहा घाबरली. तिने अमोलला सगळं सांगितलं. दोघांनी मिळून त्या आयडीचा मागोवा घेतला. म्हणजे हा आयडी कोणाचा आहे हे दोघांनी मिळून शोधून काढलं. तो आयडी अमोलच्या ऑफिसमधील एका स्त्रीचा होता. श्रेया समोर आली आणि थेट म्हणाली, तुझा नवरा वाईट नाही, पण त्याच्या गप्प राहण्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती पुढे म्हणाली, मी ऑफिसमध्ये मानसिक छळ सहन केला. मी आवाज उठवला, पण माझं कुणीही ऐकलं नाही. अगदी अमोलने सुद्धा माझं ऐकलं नाही. हा मानसिक छळ तेही श्रेयाचा कस काय याचा नेहाला खूप जास्त धक्का बसला. अमोल खाली मान घालून उभा होता. तो म्हणाला, मी घाबरलो होतो, नोकरी जाईल म्हणून. श्रेया म्हणाली, म्हणून मी सोशल मीडियावर तुझ्या आयुष्यात आग लावली. जसं माझ्या आयुष्यात लागली. नेहासमोर 2 पर्याय होते, पोलीस केस किंवा सोशल सत्य. नेहाने स्वतः पोस्ट केली, यावेळी खोटं नाही, यावेळी पूर्ण सत्य.
ही पोस्ट सुडासाठी नाही, ही पोस्ट मौन तोडण्यासाठी आहे. तिने सगळं सांगितलं. श्रेया, ऑफिस आणि अमोलचं गप्प राहणं. आणि पोस्ट व्हायरल झाली. तशी कंपनीने चौकशीसुद्धा सुरू केली. दोषींवर कारवाई झाली. अमोल नोकरीतून सस्पेंड झाला. श्रेया निर्दोष ठरली. आणि नेहा, ती अमोलपासून वेगळी झाली नाही, पण पुढे आयुष्य जगताना तिने एक अट ठेवली. पुन्हा कधीही चुकीसमोर गप्प राहिलास तर मी शांत राहणार नाही. आज नेहा पोस्ट कमी करते, पण जेव्हा करते तेव्हा खोटं नाही. आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात, अनेकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना नक्कीच जपून करा. आजची कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.